जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। त्रुटींवर मात करून जिल्ह्याचे जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध, आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य। पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी असलेल्या त्रुटींवर मात करून आरोग्य, शिक्षण आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्याच्या सूचना आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करत बोलत होते। यावेळी आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, शिरीष कुमार नाईक, राजेश पाडवी, आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, सहायक जिल्हाधिकारी अने नवंदर, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले की नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधांची मजबूती अत्यंत आवश्यक आहे। आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा, ग्रामीण भागात वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असावे, असे त्यांनी अधोरेखित केले। शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमधील पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण साधने आणि शिक्षकांची उपस्थिती याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांचा प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असून शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले। पाणीपुरवठा हा जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रश्न असल्याचे नमूद करत त्यांनी पाणीटंचाई निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले। जलसंधारण प्रकल्प, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि टँकर व्यवस्थापन यामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता राखण्यावर त्यांनी भर दिला। ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे तसेच शेतापर्यंत सिंचन सुविधा देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना ठोस वेळापत्रक देण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला। बैठकीत प्रशासनातील कार्यक्षमतेला गती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, नागरिकांशी संवाद अधिक प्रभावी करणे आणि तक्रार निवारण प्रणाली सक्षम करणे यावरही चर्चा झाली। सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करत जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। पालकमंत्री मुश्रीफ यांनी पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले। नंदुरबार जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा केवळ शासनाचा नव्हे तर प्रत्येक अधिकाऱ्याचा आणि कर्मचाऱ्याचा सामूहिक संकल्प आहे। त्रुटींवर मात करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आपले ध्येय असले पाहिजे, असे सांगत त्यांनी बैठकीचा समारोप केला। पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत विविध महत्त्वाच्या विभागांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला। यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा योजना, जिल्हाधिकारी कार्यालयाचा एकूण आढावा, पोलीस विभाग, कृषी विभागाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, जिल्हा परिषदेकडील विविध योजनांची प्रगती, तसेच आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला। याशिवाय आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी, पाणीटंचाई व पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना, तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची तयारी यांचा आढावा घेण्यात आला। नगर विकास विभागाच्या योजनांबरोबरच वन विभागाच्या विविध प्रकल्पांचेही सादरीकरण करण्यात आले। या सर्व विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। काही दिवसापूर्वी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी निवड झाली, परंतु अधिवेशन सुरू असल्यामुळे आणि त्यानंतर आपल्या उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा पवार बहिणींचा उमेदवारी अर्ज भरणं थोडासा यायला एक 10-15 दिवस वेळ मला लागला आणि 30 तारखेला दिवसभर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक, विविध बैठका आपण घेणार आहोत। आता ही भेट जी आहे ती फक्त जिल्ह्यामध्ये मी दुसऱ्या-तिसऱ्यांदा आलेलो आहे। विजयकुमार गावित साहेब ज्यावेळा राज्यमंत्री होते माझ्याबरोबर त्यावेळी मी आलो होतो आणि आता पालकमंत्री झाल्यानंतर पहिली भेट द्यावी, सगळ्या अधिकाऱ्यांच्या थोड्या ओळखी करून घ्याव्यात आणि जिल्ह्याचा सुद्धा थोडासा
इतिहास भूगोल सगळा समजून घ्यावा या अपेक्षेने मी आलो होतो. माझा धावता दौरा आहे. परंतु मी 30 तारखेला सकाळी येईन. 30 तारखेला दिवसभर राहून मुक्काम करून 1 तारखेला झेंडावंदन करून जाईल. आणि मला वाटते जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हजेरी लावणार आहे. आता वास्तविक मी जवळजवळ 22 वर्ष मंत्रिमंडळामध्ये आहे. अनेक जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. त्यामध्ये कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, रत्नागिरी अशा अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. वाशिम. परंतु वाशिमला थोडंसं कोल्हापूरहून लांब होतं आणि महिन्याला किंवा कुठली घटना घडली की पालकमंत्र्यांनी यावं अशी तिथल्या जनतेची अपेक्षा असते. आणि मग इतक्या लांब नाही येणं हे काही शक्य होत नाही. म्हणून वाशिम जिल्ह्याचं मी पालकमंत्रीपद त्यावेळा आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार होते, त्यांना म्हटलं होतं की बाबा की आपण हे दुसऱ्याला द्यावं. त्याप्रमाणे त्यांनी दत्तामा भरणीला दिलं आणि कोकाटे साहेब इथं पालकमंत्री होते. दुर्दैवानं घटना घडली आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जिल्हा हा रिकामा राहू नये. राष्ट्रवादीकडे हा पालकमंत्रीसाठी जिल्हा असल्यामुळं कोणीतरी मंत्री येणं आणि वास्तविक पालकमंत्री असल्याशिवाय जिल्ह्याच्या विकासाची कामं जी असतील, विशेषतः जिल्हा नियोजन मंडळ असेल किंवा संपूर्ण विविध विभागाची एक पालकमंत्री जबाबदारी असते, ती पूर्ण करण्याचं कर्तव्य असतं. म्हणून आपल्याला ही जबाबदारी स्वीकारावी लागली. मी महिन्याला एकदा येण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. माझ्या या कार्यकाळामध्ये आता आदिवासी बहुल आपला जिल्हा आहे. अनेक आपल्या विकासाच्या मी आता आढावा घेत असताना माझ्या लक्षामध्ये आलं की आकांक्षित जिल्हा ज्यादा असल्यामुळं इथं फार मोठं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दरडोई उत्पन्न लोकांचं कमी आहे. आदिवासी असल्यामुळे विशेषतः प्रतिकूल परिस्थितीत हे लोक राहत आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवणं आणि त्यांचा पर कॅपिटा इन्कम कसा वाढेल आणि जिल्हा नियोजनाचा जो पैसा आहे तो नेमका त्या विकासासाठी खर्च कसा होईल आणि विकासाची कामं दर्जेदार कसं होईल आणि एजंटगिरी हे याच्यात समूळ नष्ट करून पारदर्शी काम कसं होईल, दर्जेदार काम कसं होईल हे मी निश्चित पाहीन. आणि मला ते माझ्या कार्यकाळात कसली तक्रार येणार नाही अशा प्रकारचं काम मी निश्चितपणाने करेन एवढा विश्वास व्यक्त करतो. आणि पहिल्यांदाच आपलं सर्वांचं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने दर्शन झाल्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो, स्वागत करतो. फक्त जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपल्याला भेटावं आणि आपल्या या जिल्ह्याबद्दलच्या आपल्या ज्या काही भावना आहेत, आपण काय करणार आहोत याची माहिती द्यावी, यासाठी मी तुम्हाला बोलावलेलं होतं. नाही, आता नारी शक्ती वंदन हे जे बिल आणलं ते अतिशय चांगलं आहे. वाटतं सगळ्या विरोधी पक्षांनी सुद्धा डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर ह्या कायद्याला विरोध करू नये एवढी त्यांना माझी विनंती आहे. मी मगाशी सांगितलं की वाशिम जिल्हाही लांब होता, परंतु आता कोकाटे साहेबांच्या दुर्दैवी जाण्यामुळं ही जागा पालकमंत्र्याची राष्ट्रवादीची शिल्लक होती. आणि शेवटी मग आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी यांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितलं की बाबा आता आपल्याला जावं लागेल. आणि म्हणून जरी लांब जरी असला तरी मगाशी सांगितल्याप्रमाणे महिन्याला एकदा तरी का असेल मी येईन आणि आपले विकासाची कामं मार्गावर लावण्याचा प्रयत्न मी करेन. म्हणजे 30 तारखेला डीपीडीची मिटिंग आहे, त्यावेळेला आढावा घेणार आहे. नवीन बांधकाम आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिथल्या ज्या तक्रारी त्या ऐकून घेणार आहे. त्याप्रमाणे मला सांगा, चौकशी लावू आपण. मी माहिती घेतो कोण कोण भरलेले आहेत आणि कशी भरलेली आहेत आणि मी तेवढं घेईन आणि जर तसं असेल तर आपण त्याला कमी करू. अनेक पदं ही रिक्त आहेत. आपल्याला त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना भेटून ही पदं कशी भरली जातील हे प्रयत्न आपल्याला केले पाहिजे. तर मी माहिती 30 तारखेला घेणार. मी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नाही घेतली, 30 तारखेला घेतोय. आज जी बैठक घेतली सगळ्या अधिकाऱ्यांची ओळख आणि त्यांच्या विभागाचा आढावा आणि माझ्या मनात जे प्रश्न होते ते विचारण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जी रचना आहे ती नगरपालिका महानगरपालिका नाही,
पंचायत समिती, जिल्हा परिषद, मला वाटतं जिल्हा परिषदची अजून निवडणूक नाही झाली. त्यामुळे 50% पेक्षा जर कमी जर असेल तर तिथं निवडणूक लागत नाही. ते 50% पेक्षा वर असेल तर निवडून आला. जे मंत्री आणि सचिव यांना याबाबत पत्र देईन आणि चांगल्या गाड्या देण्याबद्दल त्यांना सुचवेन. नाही, बोगस डॉक्टरांच्या विरुद्ध कारवाई कडक करू आपण आणि कोणाला सोडलं जाणार नाही. ते मी आरोग्य विभागात तिथं जाईन, नवीन हॉस्पिटलचं बांधकाम, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन हे सगळ्या प्रश्नाची माहिती मी घेईन. 100% यावेळेला प्राथमिक शाळेची खोली एकही राहणार नाही असं नियोजन आम्ही करू. 100% यावेळेला प्राथमिक शाळेची खोली एकही राहणार नाही असं नियोजन आम्ही करू. मी याची माहिती घेईन आणि खोल्याच्या बद्दल मी मगाशी सांगितलं की जेवढ्या खोल्या कमी आहेत तेवढ्यासाठी आपण नियोजन करू. 100 वर्षाच्या ज्या शाळा आहेत त्या सुद्धा निर्लिखित करून नवीन इमारती बांधू. अंगणवाडीची एकही इमारत आता बांधण्यात शिल्लक नाही असं मगाशी मला सांगण्यात आलं. तर वाटतं सगळं हे पूर्ण करू आपण. शाळा, आरोग्य आणि पाणी याला सगळ्यात महत्त्व दिलं जाईल. पिण्याचं पाणी. जिल्ह्यामध्ये अंगणवाडीच्या मुलांना, लहान मुलांना पोषण आहार दिला जातो. त्या पोषण आहार शिजवण्याकरता मागच्या 2 वर्षापासून अंगणवाड्यांना सिलेंडरचा पुरवठा नाही. त्यामुळे त्यांनी मागे आंदोलन केले, मोर्चा केला होता आणि त्यामुळे म्हटलं होतं की यांना कच्चा शिधा द्यावा अशी मागणी देखील केली होती. आणि त्या जो संबंधित ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई झाली. 2 वर्षापासून सिलेंडर मी माहिती घे, जाऊन चौकशी करा आणि मला सांगा. आता पोलीस आता SIR आता चालू आहे, यांचं मॅपिंग चालू आहे. 80% काम झालेलं आहे त्यांचं. काय विषय आहे? कृषी ते सांगितलं होतं FICचं, ते कृषी आयुक्तकडे आपले जे XSU होते त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाठवलं. वरती कारवाई करण्यासाठी पत्र त्यांनी पाठवलेलं आहे. ते आता माहिती घेतो ना. काय सगळे अधिकार कृषी आयुक्तांना आहे किंवा कृषी सचिवांना आहे? मी दत्ताभाऊ भरणे आपले कृषी मंत्री आहेत, त्यांना सुद्धा सांगेन. तर असे असेल तर कारवाई करायला 28 कोटीचा गैरप्रकार झाला या प्रकरणात. तात्काळ सांगेन. नाही मिळाले, बाकी मिळाले. 2 महिन्याचे मिळाले नाहीत, बाकी सगळे मिळालेले आहेत. मी त्याविषयी डिप्युटी मध्ये आढावा घेईन त्याचा. हा आकांक्षित आणि आदिवासी बहुल आहे. हा विकसित करणं आणि दरडोई त्याचं उत्पन्न वाढवणं आणि आपलं एक पर्यटन स्थळ एक चांगलं आहे ते विकसित करणं, अशा एक 3-4 गोष्टी आपण करू. शिक्षण, आरोग्य आणि पाणी पिण्याचं याला महत्त्व देऊ आणि आपण कामाला सुरुवात केलेली आहे. बघू आता. तेच उद्योग सचिव आहेत अनबलगन, वाटते त्यांच्याशी बसून तर मी निश्चितपणाने प्रयत्न करेन. प्रकल्पांतर्गत जे अन्न दिलं जातं शासकीय खालच्या पट्ट्यात सेंट्रल किचन असल्यामुळे खालच्या भागात मिळतं, परंतु वरच्या पट्ट्यामध्ये दिलं जात नाही. तर त्यासाठी स्वतंत्र निर्माण करावं असं काहीतरी मागणी होती. सेमी सेंट्रल किचन ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मार्फत चालू आहे. म्हणजे 3-4 महिन्यात किचन चालू आहे. ते सेंट्रल किचन चालू करणार आहे. 3-4 महिन्यात होईल चालू असं यांचं म्हणणं आहे. आपल्या डेप्युटेशन मधून आमची नाहीये, हायर एज्युकेशन डिपार्टमेंटचं एक मॉडेल डिग्री कॉलेज सुरू करायचंय. त्याची जी अप्रोच रोड आहे ते त्यांनी आम्हाला DPDC मधून बांधण्यासाठी सांगितलं. त्याच्यासाठी लँड एक्विजिशन आपलं नाही. आपण नाही बांधलंय सर, हायर एज्युकेशन डिपार्टमेंट. जिल्ह्यात 3 वर्षाला बाजूने समजा अप्रोच रोडच नव्हता, 21 कोटीचं बांधण्याची घाई का करत होते प्रशासन? मॅडम 3 वर्ष झाले बांधून पडू नये. आणि त्याच्यात विशेष म्हणजे उच्च शिक्षण मंत्री माझ्या जिल्ह्याचे आहेत, त्यांना मी बोलीन की ताबडतोब चालू करा म्हणून. चंद्रकांत दादा पाटील.